हाय फ्रेंड्स, कसे आहात? चला तर बघूया आपण. समजूया. वर्णमाला असा आपण शब्द आहे, वर्णमाला. यामध्ये तुम्हाला माहिती असेल की वर्ण म्हणजे काय, हा जर विचारला प्रश्न आहे ना, वर्ण म्हणजे काय? तर अक्षर असते की नाही, अक्षर. अक्षराला आपण वर्ण म्हणतो. पण नेमकं वर्ण कशाला म्हणायचं? तर जेव्हा पहा की मूळ ध्वनी, मूळ ध्वनी म्हणजे वर्ण. हा, म्हणजे वर्ण. सोपा आहे. मूळ ध्वनी म्हणजे वर्ण. मराठी भाषेतील भाषिक व्यवहार सुरळीतपणे चालण्यासाठी, म्हणजेच भाषिक व्यवहार सुरळीत चालण्यासाठी आपल्याला वर्णाची म्हणजेच ध्वनीची म्हणजेच अक्षरांची गरज असते, बरोबर. आणि हेच अक्षर, हेच वर्ण आणि हेच ध्वनी. म्हणजेच हा जो प्रश्न होता, वर्ण म्हणजे काय, तर वर्ण म्हणजेच ध्वनी, वर्ण म्हणजेच त्या ध्वनीपासून तयार करण्यात आलेलं हे अक्षर आहे ना. जसं की बघा, जसे की जसं की बघा, हे हे वर्ण आहेत. अ, आ, ई, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, आई, ओ, औ, अम आणि आहा. हे काय आहेत? हे सगळे वर्ण आहेत. मग आपण जे मुळाक्षर पाहतोय ना, मराठीचे मूळाक्षरे, मूळाक्षरे है ना, हे जे असं मुळाक्षरे पाहतो, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, मुळाक्षरामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे भेद केलेले आहेत. दोन वेगळे भेद कोणते केलेले आहेत? तर ते दोन वेगळे भेद म्हणजे, किंवा त्यातील फरक म्हणजे, एक आहेत स्वर, म्हणजे काही आहेत स्वर आणि काही आहेत व्यंजन किंवा व्यंजने असं म्हणूया. स्वर आणि व्यंजने असे दोन भेद केले, आणि हे दोन्ही मिळून हे पूर्ण मुळाक्षर येतात. मग चला तर पाहणार आहोत आपण, स्वर किती आहेत, व्यंजन किती आहे वगैरे. सुरुवात पहा मित्रांनो, संस्कृतमधनं, संस्कृत या विषयामधून किंवा या भाषेतून मराठीमध्ये, मराठीमध्ये 47 वर्ण आले. किती आलेले आहेत? 47 वर्ण. म्हणजे आपल्या मराठीने संस्कृतचे 47 वर्ण स्वीकार केले. आणि तुम्हाला एक माहिती असेल की मराठीमध्ये ळ हा एक वर्ण आलेला आहे, तो संस्कृतचा नाही, पण ळ हा घेण्यात आला. ऍक्च्युअली ळ वरून संस्कृतमध्ये काही शब्दच नाही. ळ हा मराठीमध्ये घेण्यात आला. ळ विषयी आपण डिटेलमध्ये नंतर पाहणार आहोत, परंतु तेवढंच लक्षात असू द्या की ळ हा मराठीमध्ये घेण्यात आला, तो संस्कृतचा नाही, लक्षात घ्या. ळ हा नंतर मराठीत घेण्यात आला, म्हणून ळ प्लस हे संस्कृतमधनं घेण्यात आलेले 47 वर्ण एकूण झाले 48 वर्ण आता मराठी भाषेमध्ये. पण महाराष्ट्र शासन याचा जो निर्णय आला, महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार परत आपल्या मराठीच्या या मुळाक्षरांमध्ये आणखी काही बदल करण्यात आला. बदल करण्यात आला म्हणण्यापेक्षा त्यामध्ये काही वाढ करण्यात आली. ती कशी? की 6 नोव्हेंबर, लक्षात घ्या, 2006 मध्ये, 2006 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार की इंग्रजी या भाषेतून है ना, इंग्रजी भाषेतील दोन वर्ण, दोन वर्ण कोणते? ॲ आणि अ असे दोन वर्ण आपल्याकडे घेण्यात आले. कशामध्ये? मराठीमध्ये. ॲ आणि अ. मग मला सांगा, आतापर्यंत आपल्या ह्या मराठी भाषेमध्ये 48 वर्ण होते, आता दोन म्हणजे किती झाले ते पहा. हे 2 प्लस 48 आता झाले 50, म्हणजे 50 वर्ण झाले सगळे मराठीमध्ये. 50 वर्ण हे वाढता आहेत कसे बघा. 50 वर्ण झाले. त्यानंतर काय झालं की या मूळाक्षरांमध्ये काही व्यंजनांची बघा, काही व्यंजनांची जोड केली, जोड, आणि नवीन वर्ण बनवण्यात आले होते. जे काही नवीन वर्ण बनवलेले होते, जे की क्ष असेल,
ज्ञ असेल. आता यांना संयुक्त वर्णाचा दर्जा मिळाला, संयुक्त वर्ण मिळाला. आणि संयुक्त वर्णाचा दर्जा मिळाल्याच्या नंतर बघा मराठीमध्ये आता किती वर्ण होतात. ऍक्च्युअली अगोदर 48 होते, नंतर हे इंग्रजीचे 2 वर्ण वाढले, 50 झाले. त्यानंतर आता आपल्याकडे 50 अधिक हे 2 म्हणजे 52 वर्ण. किती आहेत मराठीमध्ये? 52 वर्ण तयार झाले. आता मराठीची वर्णमाला वाढली. कळलं? चला तर पुढे जाऊया. मराठी वर्णांचे 4 प्रकार पडतात. कसे पडतात? चला तर तेच तर पाहणार आहोत आपण. 4 प्रकार कोणते मराठी वर्ण असं मांडण्याचा प्रयत्न करू. इथे आहे स्वर, हा पहिला प्रकार आहे, लक्षात घ्या. दुसरा प्रकार बघूया. स्वर झाल्यानंतर काय तो स्वराचे जे 2 टप्पे पडले आहेत, स्वर आणि स्वरादी. स्वरादी स्वरादी. त्यानंतर तिसरा टप्पा आहे तो नंतर आहे व्यंजने. व्यंजने तिसरा टप्पा आहे व्यंजने. आणि चौथा आहे संयुक्त व्यंजने. तिसरा आहे, चौथा आहे संयुक्त व्यंजने. मग स्वरामध्ये जे काही प्रकार पाडलेले आहेत, तर स्वर, ऱ्हस्व स्वर. दुसरा आहे दीर्घ स्वर. दुसरा प्रकार आहे स्वरचा दीर्घ स्वर. तिसरा आहे संयुक्त स्वर. जसे व्यंजने कसे संयुक्त असतात तसे स्वर सुद्धा संयुक्त असतात बरं का. संयुक्त स्वर, संयुक्त स्वर, संयुक्त स्वर हा तिसरा प्रकार. आणि मग त्याच्यामध्ये घेऊया शेवटचा, तो आहे इंग्रजी स्वर. हे अशा प्रकारे हा प्रत्येक टप्पा आहे त्याचा. एवढ्या टप्प्यांमध्ये स्वराचा आपण अभ्यास करणार आहोत. मग ऱ्हस्व स्वर कोणते आहेत? तर त्यापूर्वी मी तुम्हाला एक स्वर सगळे मानून देणार आणि त्यातून शोधूया कसे. बघा, अ आ ई ई उ ऊ रू लू ए ऐ ओ औ अम आणि अह. ए ऐ ऐ ए आ ओ औ अम आणि आहा. कारण इंग्रजीतून आलेल्या 2 स्वरांना आपण सोडू शकत नाही. आता बघा, ऱ्हस्व स्वर म्हणजे ज्याचा उच्चारण करत असताना आपल्याला जास्त ताकद लागणार नाही, किंवा आपल्या ह्या मुखविवरातून येणारी हवा जी आहे ती फार जलद गतीने बाहेर येत नाही, ज्याला जास्त फोर्स लागत नाही त्याच्या ज्या वर्णाच्या उच्चारणासाठी, तो म्हणजे ऱ्हस्व स्वर असतो. पहा, मी तुम्हाला करून दाखवेन कसं. अ आ हा दीर्घ झाला, आ हा दीर्घ झाला, अ हा ऱ्हस्व आहे. मग ऱ्हस्व ऱ्हस्व निवडायचे पहा. अ आ ए ई ओ ऊ रू लू. हे पण ऱ्हस्वच आहे. रू लू ए. आता हे ऱ्हस्व नाही आहे, हे ऱ्हस्व नाही, दीर्घ आहे. कारण हे संयुक्त मध्ये येतात म्हणून दीर्घ आहे. ए आय ऍ आ ओ अ अम आ. अशा प्रकारे तर आपल्याला ऱ्हस्व मिळाले 1 2 3 4 आणि 5. 5 ऱ्हस्व मिळालेले आहेत. चला तर आपण त्याला मांडून घेऊया. ऱ्हस्व स्वर कोणते आहेत? किती आहेत? 5 ऱ्हस्व स्वर आहेत. नंबर 1 झाल्यानंतर ई, त्यानंतर ओ, त्यानंतर रू आणि त्यानंतर ल. ठीक आहे. हे 5 दीर्घ ऱ्हस्व स्वर आहे. मग दीर्घ स्वर किती असतील? तर दीर्घ स्वर राहिलेले कसे बघा. त्याच्यामध्ये परत अ ऱ्हस्व झाला. आता ते सोडून द्या, जे राहिलेले असेल ते दीर्घ आपण धरूया. आ आ ते मांडू. आ ई, ओच्या नंतर ऊ,
अशा प्रकारे एवढे दीर्घ स्वर आहेत. हे दीर्घ स्वर किती आहेत मग? फक्त 3 आहेत. किती आहेत दीर्घ स्वर? फक्त 3. दीर्घ स्वर 3 आहेत. संयुक्त स्वर किती आहेत? तर ज्याची निर्मिती 2 वेगळ्या स्वरांच्या जोडीतून तयार होते किंवा 2 स्वरांच्या एकत्रीकरणातून तयार होते तो झाला संयुक्त स्वर. जसं की ऐ, सॉरी ए, ऐ, ओ, औ. हे संयुक्त स्वर आहेत. संयुक्त स्वर किती आहेत रे पोरो? संयुक्त स्वर 4 आहेत. किती आहेत? ए, ऐ, ओ, औ 4 संयुक्त स्वर आहेत. इथे 4 संयुक्त स्वर करूया. मग इंग्रजी स्वर किती आहेत? तर इंग्रजी स्वर आहेत ए, अ, फक्त 2 आहेत. मग किती आहेत? 2. 5 आणि 3 8, 8 4 12, 13 14, 14 वर्णांचा हा स्वर तयार झाला. म्हणजेच मराठी मुळाक्षरांमध्ये स्वर किती आहेत? 14 आहेत. स्वर किती आहेत? 14 आहेत. आणि लक्षात घ्या स्वरादी 2 असे 16 स्वर आहेत. 16 है ना. स्वरामध्ये 16 येतात तर मुख्य स्वर हे 14 आहेत. हे स्वरादी काय आहेत बघूया. चला तर बघूया स्वरादी. चला बघूया स्वरादीचा अभ्यास करू. स्वरांचा झाला. स्वर किती मिळाले? स्वर मिळालेले आहेत 14 स्वर. 14 स्वर मिळाले आपल्याला. स्वरादी किती आहेत? स्वरादी 2 आहेत. 2 स्वरादी किती आहेत? स्वरादी फक्त 2 आहेत. 2 स्वरादी म्हणजेच कोणते कोणते? 2 स्वरादी. त्या स्वरादी कोणते आहेत बघा. त्याच्यामध्ये कोणते? आणि आहा. त्याला म्हणायचं अनुस्वार. दुसरा काऊन आहे? दुसरा आहे विसर्ग. हे झाले स्वरादी. हे 2 स्वरादी. व्यंजने किती आहेत? मराठीमध्ये व्यंजने आहेत 34. चला तर बघू. 34 व्यंजने. 34 व्यंजने मराठीतील. आणि संयुक्त व्यंजने किती आहेत? संयुक्त व्यंजने फक्त 2 संयुक्त व्यंजने. एक आहे क्ष, दुसरा आहे ज्ञ. ठीक आहे. अशा प्रकारे हा अभ्यास आहे बरोबर. एवढं लक्षात ठेवायचं नाही. ह्याच्यावरच प्रश्न विचारतात मराठीच्या या व्याकरणचे. म्हणजे तुमच्या ह्या टीईटीच्या परीक्षेमध्ये मराठी व्याकरणाशी संबंधित असलेले हे छोटे छोटे असे प्रश्न विचारतात की मराठी मूळाक्षरांमध्ये संयुक्त स्वर किती आहेत? संयुक्त स्वर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. संयुक्त व्यंजने ऐकले 2 क्ष आणि ज्ञ. पण संयुक्त स्वर बऱ्याच जणांना माहिती नसतात. मग अशा वेळा टाळ वाजवायचा नाही. तर ए, ऐ, ओ, औ हा प्रश्न जर आला तर तुम्हाला याचं उत्तर असं देता येते की संयुक्त स्वर 4 आहेत बरोबर. पटकन असं उत्तर देता आलं. हे संयुक्त आहे असं लक्षात ठेवायचं. इंग्रजी स्वर किती आहे? तर इंग्रजी स्वर 2 आहेत. एक आहे ए, दुसरा आहे आ. हे इंग्रजी स्वर आहेत. हे फक्त 2च आहेत. तर मराठी मुळाक्षरांमध्ये एकूण मुख्य स्वर किती आहेत? फक्त तुम्हाला विचारतील मुख्य स्वर. बघा असे प्रश्न उतरतात. नंतर मग माशा मारत बसायच्या नाही. मुख्य स्वर किती आहेत? मुख्य स्वर फक्त मुख्य स्वर आहेत 14 मुख्य स्वर आहेत. मग एकूण स्वर किती आहेत? एकूण स्वर हा एक प्रश्न येतो. एकूण स्वर सांगा. मराठी मुळाक्षरातील एकूण स्वर किती आहेत? ते आहेत 16. त्याच्यामुळे हे मुख्य स्वर आहेत 14 आणि त्यासोबतच हे स्वरादी 2 मिक्स करा 14 मध्ये. 14 2 16 है ना. ते तुम्हाला विचारतील मुख्य स्वर किती आहेत? 14 आहेत. पण एकूण स्वर किती आहेत? मराठी मुळाक्षरांमध्ये एकूण स्वर आहेत 16. मग 16 का? तर मुख्य स्वर 14 आणि 2 स्वरादी असे एकूण होतात 16 मुख्य स्वर. 16 एकूण स्वर. एवढं लक्षात ठेवायचं बरोबर. तुम्ही टीईटी नापास होणारच नाही. एक सुद्धा मार्क जाणार नाही. काळजीच नका करू. चला आपण इथे ठेवणार आहोत आणि नंतर पुढच्या सेशनमध्ये पाहणार आहोत व्यंजनाची संबंधित डिटेल माहिती. चला ठेवा. पटकन चहा प्यायला जा.